नमस्कार. श्री स्वामी समर्थ आपण पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या योग घातलेल्या प्रकट दिनाबद्दलची काही थोडी महाराजांची लीला आणि तीही मंगळवेढ्यातली. तर एक तंतुकार म्हणजे साळी होता, जो महाराजांचा निस्सीम भक्त होता. तो दारिद्र्याने प्रचंड पिडलेला होता, प्रचंड वैतागलेला होता. तो भिक्षा मागत असे उदरनिर्वाह करण्यासाठी, आणि महाराजांची सेवा तर तो अगदी एकनिष्ठपणे करत असे. सेवा करता करता त्याला असेच 3 महिने झाले, आणि त्यानंतर महाराजांना त्या भक्ताची खरोखर दया यायला लागली. एके रात्री श्री स्वामी समर्थ महाराज ज्या ठिकाणी झोपले होते त्याच ठिकाणी तो तंतुकार, तो साळीसुद्धा झोपला. आणि त्याच्या स्वप्नात येऊन श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्याला दृष्टांत दिला की तुझा बाप पूर्वी मोठा व्यापारी होता. तो पंढरपूरच्या यात्रेकरता गेला, आणि तिकडे गेला असता एकाएकी तो मरण पावला, आणि तुझ्या वडिलांच्या आधीच तुझी आई गेलेली होती. तुझ्या घरचे जे आहेत, तुझ्या घरचे वृंदावन जे आहे तुळशी वृंदावन, तर त्या तुळशी वृंदावनाखाली तुझ्या वडिलांनी भरपूर द्रव्य लपवून ठेवलेले आहे. म्हणून तू गावी जा आणि ते द्रव्य काढून घे. आणि हे सगळे स्वप्न पाहिल्यानंतर तंतुकार अचानक जागा झाला. जागा झाल्यानंतर त्याने महाराजांच्या आज्ञेनुसार आपल्या गावी जाऊन तुळशी वृंदावन जे आहे ते कडून पाहिले. कडून पाहिल्यानंतर खरोखर त्याला भरपूर धन मिळाले, आणि मग त्याला खूप आनंद झाला. आणि ह्या आनंदानंतर त्याने श्री स्वामी समर्थ महाराजांचे पाय धरले, आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेने तो पुढे मोहोळमध्ये येऊन राहिला. आता ही झाली पहिली कथा. दुसरी कथा आहे बाबाजी भट यांची. एकदा असे श्री स्वामी समर्थ महाराज फिरत असताना तिसऱ्या प्रहरी ते ह्या बाबाजी भटांच्या घरी आले. आणि ज्यावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांची स्वारी भटांच्या घरी आली त्यावेळी भट घरी नव्हते. म्हणून त्यांनी त्यांच्या पत्नीकडे पाणी मागितले. पाणी मागितले असता ती म्हणाली की स्वामी थोडा वेळ बसा, मी पाणी आणते बाहेरून. स्वामी म्हटले तुझ्या घरातच पाणी आहे आणि मग तू पाणी बाहेरून का आणतेस? तर ती म्हटली महाराज नक्कीच माझ्या घरात आड आहे, पण त्या आडात पाणी नाही. असं म्हटल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज म्हटले चल तुला मी दाखवतो पाणी. आणि पाणी दाखवताना त्यांनी त्या आडाजवळ बसून त्यात लघुशंका केली आणि तिला सांगितले की ह्या आडात पुष्कळ पाणी आहे, आता घागर सोड आणि आडातून पाणी काढ. हे वाक्य ऐकल्यानंतर महाराजांवर निस्सीम श्रद्धा असल्यामुळे कुठलीही शंका मनात न घेता पाण्यात ती घागर सोडली. आणि घागर पाण्यात सोडल्यानंतर पाणी अगदी पुरुषभर पाणी वर येऊ लागले. आणि हे पाहिल्यानंतर तिला फार आनंद झाला. तिने स्वामी समर्थ महाराजांच्या पायांवर मस्तक ठेवले. ही झाली श्री स्वामी समर्थ महाराजांची मंगळवेढ्यातली दुसरी लीला. आता पुन्हा अजून एक श्री स्वामी समर्थ महाराजांची अजून एक लीला आहे, तीही मंगळवेढ्यातली. मंगळवेढ्यात एक वृद्ध होता, 60 वर्षांचा होता. तो शूद्र देखील होता, आणि त्याची पत्नी जी होती ती 52 वर्षाची होती. त्या दोघांना संतान होत नव्हती, त्यामुळे ती दोघी फार कष्टी झालेली होती. ती बाई प्रचंड पतिव्रता होती, भाविक होती, आणि तिला आपणा सर्वांना अवगतच आहेत बसप्पा तेली, ज्याची कहाणी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रात ऐकून आहोत. तर त्या बसप्पा तेली जे आहेत त्यांच्याशी तिची गाठ पडली. बसप्पा तेलीने तिला सांगितले की तू स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करत जा, नित्य दर्शन घेत जा, आणि दर्शन घेतल्याशिवाय जेवण करू नको. त्या म्हणजे महाराजांच्या कृपेने तुझी जी इच्छा आहे ती पूर्ण होईल, तुला बाळ नक्की होणार. त्या दिवसापासून बाईने श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करायला सुरुवात केली. रोज अरण्यात जाऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेणं, त्यानंतरच भोजन करणं, असा तिने नित्यनेम ठरवला. त्यानंतर 2 वर्ष सतत तिने ही अशी भक्ती केली, आणि ह्या सततच्या 2 वर्षाच्या भक्तीचे फळ म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज जे आहेत ते एकदा तिला हसून म्हणाले, तो पलीकडचा वृक्ष दिसतोय तो बघ, त्याचा डिंक काढून साखरेत मिसळून खा, म्हणजे तुझं कार्य होईल. ती बाई त्या वृक्षाजवळ गेली, त्याचा डिंक काढला. तो वृक्ष होता शिरस वृक्ष. त्याचा डिंक काढला, तो साखरेत मिसळला, आणि ती तो खायला लागली. आणि हे सगळे घेत असताना स्वामी कृपेने ती गर्भवती झाली, आणि तिला एक मुलगाही झाला. ही होती श्री स्वामी समर्थ महाराजांची त्यांच्या मंगळवेढ्याच्या अस्तित्वादरम्यान झालेल्या वेगवेगळ्या लीलांची कहाणी. अशाच वेगवेगळ्या कहाण्या श्री स्वामी समर्थांचे अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.